मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात एक अशी जागा आहे जी जवळजवळ 6.5 कोटी वर्षांपूर्वीची आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलं, 6.5 कोटी वर्षांपूर्वीची. म्हणजे जेव्हा डायनासोर वगैरे नाही होते ना, तेव्हा पूर्वीची. डायनासोरच्या काळात ही टेकडी उभी झालेली आहे. आपण उभे आहोत गिल्बर्ट हिल येथे. तुम्हाला दाखवतो बघा. नमस्कार, माझं नाव चेतन रावराणे आणि तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. विविध ठिकाणी फिरत असतो आणि माझ्या पद्धतीने त्या ठिकाणाची माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला संपूर्ण माहिती मी डिटेल्समध्ये देतो. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात एक अशी जागा आहे जी जवळजवळ 6.5 कोटी वर्षांपूर्वीची आहे. डायनासोरच्या काळात ही टेकडी उभी झालेली आहे आणि आजही अंधेरी पश्चिममध्ये ती अभिमानाने उभी आहे. आपण उभे आहोत गिल्बर्ट हिल येथे. तुम्हाला दाखवतो बघा. आता तुम्हाला इथे यायचं असेल तर कसं याल ते सांगतो. ही जी मेन टेकडी आहे जी 6.5 कोटी वर्षांपूर्वीची आहे ती आहे अंधेरी पश्चिम भागामध्ये. रेल्वेने अंधेरी रेल्वे स्टेशनला उतरा, इथून रिक्षा करून 5-10 मिनटामध्ये तुम्ही इकडे येऊ शकता. वरती टेकडीवर मंदिर आहे देवीचं, ते पण मी तुम्हाला दाखवतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ही जी काही टेकडी आहे म्हणजे जो काय आपण म्हणू त्याला मोठा असं म्हणजे डोंगरासारखा छोटासा भाग आहे, त्याबद्दल मी तुम्हाला बेसिक माहिती देतो जेणेकरून तुम्हाला कळेल की काय भारी चीज आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की 6.5 कोटी वर्षांपूर्वीची ही टेकडी आहे, ही आजची कालची नाही आहे. आता ही टेकडी तयार कशी झाली तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पहिलं पृथ्वी म्हणजे पहिल्याच्या काळामध्ये ज्वालामुखी भरपूर व्हायच्या. ज्वालामुखी होऊन भरपूर स्फोट व्हायचे आणि मग त्यातून जो ज्वाला बाहेर यायचा नंतर तो कालांतराने थंड व्हायचा. त्याला बेसॉल्ट खडक म्हणतात. आपला सह्याद्री पण तसाच तयार झाला म्हणजे असा. आता आपण जाऊया, सुरुवात करूया. वरती मंदिर आहे, सगळं डिटेल्समध्ये सांगतो, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 2 मार्ग आहेत इथे यायचे म्हणजे जर तुम्हाला ह्या टेकडीला भेट द्यायची असेल तर. एक तर हा इथून मार्ग येतो आहे. माझ्यासमोर सगळेजण बाईक इथे उभी करत आहेत आणि असं इथून चालत पायऱ्या चढत वरती जात आहेत. दुसरा मार्ग आहे जिथून मी आलो म्हणजे अंधेरी स्टेशनला उतरलो. रिक्षा कायच भेटत नव्हती. भरपूर जणांना विचारलं ह्या टेकडीबद्दल तर रिक्षावाले बोलतात ये काय का पे आता आहे. मग काय गुगल मॅपच्या सहाय्याने मी चालत आलो. 15 मिनटामध्ये आलो. काय छोट्या छोट्या पायऱ्या दिसत आहेत, वरती जातं, वर मंदिर आहे. आपण सुरुवात करूया. पण इंटरेस्टिंग गोष्ट अशी की जगात फार म्हणजे फार कमी अशा टेकड्या आहेत ज्या ज्वालामुखीपासून बनलेल्या आहेत. 6.5 कोटी वर्षांपूर्वी जेव्हा डायनासोरनी होते. जर तुम्हाला नावं सांगायची झाली तर अमेरिकेमध्ये डेव्हिल्स टॉवर आहे, दुसरं डेव्हिल्स पोस्टफिल्ड्स आहे, ही 2 अमेरिकेतली आहे आणि तिसरं आपल्याकडे आहे जे अंधेरी वेस्टला आहे. पण अमेरिकेमध्ये आहेत ते त्या लोकांनी एकदम भारी बनवून लोकांना जगाला ओरडून सांगतायत. आणि आपल्याकडे कसं आहे, जर एखादी अशी गोष्ट असते तर त्याची किंमत नसते. आता बघा ही टेकडी, हे ठीक आहे खाली आजूबाजूला सगळं छान आहे, पण आजूबाजूला जी वस्ती एवढे ना, गाड्या बिड्या भरपूर, कचरा विचरा, हे बघा किंमत नाही. 4ही बाजूंनी नुसतं अतिक्रमण. सो आता आपण चढायला सुरुवात करूया. पायऱ्या चढायला सुरुवात केली आहे आपण. दोन मार्ग आहेत या टेकडीकडे यायचे. एक हा भवन्स कॉलेजकडून येतो आणि माझ्या मागे आहे तो स्टेशनवरून डायरेक्ट चालत. इथून दुपारी आपण आलेलो. गेटच्या दोन्ही बाजूला हारवीरची स्टॉल आहेत कारण वरती मंदिर आहे आणि हे मेन एंट्रन्स.
वरती मंदिरात जायला पायऱ्या चढून जाण्यासाठी दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत. आता आपण एंट्री करूया, म्हणजे टेकडीच्या वरती जाऊया. वर गेल्यावर पूर्ण अंधेरी तुम्हाला दिसतो. दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत. पायऱ्या चढून वरती आलो आपण आणि समोरच मंदिर दिसतं. आपण मंदिरात जाऊया, पण तत्पूर्वी तुम्हाला आजूबाजूचा सगळा एरिया दाखवतो. वरती टेकडीवर आला ना की संपूर्ण अंधेरी दिसतं बघा. माझ्या मागे जे तुम्ही बघताय ते गावदेवीचं मंदिर आहे. हे नॉट अ पर्यटन स्थळ, हे स्थानिक लोकांचं श्रद्धेचं स्थान आहे. तर या टेकडीबद्दल संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती मी दिली. वरती मंदिर पण तुम्हाला दाखवलं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. आपण मुंबईत राहतो आणि अशी अनेक ठिकाणं इथे आहेत मुंबईत जी आपल्याला माहीतसुद्धा नाही आहेत. सो पुढे भेटत राहू. असेच नवनवीन ट्रॅव्हल ब्लॉग बघायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच. जय हिंद, जय महाराष्ट्र.